आज 10 वाजता महापौराचे दालनात सगळे पक्षाचे गटनेत्याची मीटिंग होती. त्या मीटिंग सुरू झाल्याच्या पूर्वी ते शिवसेना शिंदे सेनाचे गटनेते तिकडे आले आणि त्यांनी सांगितलं की भाई मला पर्सनल काय गोष्ट करायची आहे, तर तुम्ही लोक आतमध्ये जा, केबिनचे एंटी चेंबरमध्ये जा. एंटी चेंबरमध्ये जाण्याच्या नंतर त्याला सगळ्यांना असा लागला की बाबा या इन्सल्ट झालेली आहे, त्यामुळे ते परत बाहेर निघून आले. त्याच्यानंतर आमची गोष्ट झाली आणि त्याच्यानंतर आम्हाला असा वाटला की बाबा हे विरोधी पक्ष नेता किंवा आणखीन जे नेता होते तिकडे त्यांचा ते अपमान आहे आणि हे अपमान हे बरोबर नाही. त्यामुळे आम्ही या मुद्द्यावर शिवसेनेने उभाटांनी जे हरकतीचा मुद्दा घेतलेला आहे त्या मुद्द्यांना आम्ही अनुमोदन केले आणि त्याच्यानंतर आम्हाला जे म्हणायचं होतं ते आम्ही म्हणाले. पण एक गोष्ट आपल्यासमोर म्हणायची आहे, 2:30 वाजता ज्यावेळी मीटिंग होती गटनेत्याची सर्व पक्षांची, त्यावेळी ते शिंदे सेनाचे गटनेते आले आणि ते सांगितले की बाबा आमची काय पर्सनल काय गोष्ट आहे, तुम्ही आतमध्ये जा. आणि त्याच्यानंतर आता ते सभागृहात सांगतात की आमची एक नगरसेवकांची विकासची निधी संदर्भात आम्ही बोलत होते. ते 2:30 वाजता आमची मीटिंग होती गटनेत्यांची. त्याची एवढी काय काळजी होती की तुम्ही याच्या पहिले तुम्ही हे सांगत होते की बाबा आमची हे मीटिंग जे आहे विकास निधीची आहे. विकास निधीची मीटिंग नंतर केली होती. हे मीटिंग जे त्यांची झाली, त्यांचा जे राग होता ते फक्त उपमहापौरांचा जे अपमान झाला साईन हॉस्पिटलमध्ये आज, त्यावर त्यांचा अपमान होता, त्याचा विरोध होता आणि त्यांचा नाराजगी होती. यासाठी ते गेले होते. पण ते गोष्ट समोर सांगत ना सांगता त्यांनी सांगितलं की विकास निधीची बात होती, असं म्हणणं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.